पुण्यातल्या शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलंच तापलंय। व्हायरल व्हिडिओनंतर पतितपावन संघटनेनं आक्रमक पवित्रा घेत शनिवार वाड्यामध्ये जाऊन निषेध आंदोलन केलंय। तसंच शनिवार वाड्यातील जागा गोमूत्र शिंपडून शुद्ध केली आहे। भाजपचे खासदार मेधा कुलकर्णी यांनी देखील या आंदोलनामध्ये सहभाग घेतला। सर्व आंदोलकांनी शनिवार वाड्यामध्ये जाऊन घोषणाबाजी केली आहे। यावेळी आक्रमक झालेल्या काही आंदोलकांनी शनिवार वाड्याबाहेर असलेल्या मचारीवर जाऊन भगवा झेंडा लावलाय। आंदोलनावेळी पोलिसही मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान आठवड्याभरात मचार हटवा असा इशारा मेधा कुलकर्णींनी यावेळी प्रशासनाला दिलेला आहे। कुठले दर्गे थोटांड आहे, कुठल्या मजारी थोटांड आहे, आम्ही असली थोटांड सहन करणार नाही। आणि पुण्यामध्ये जिथे जिथे अशा काही गोष्टी दिसतील त्या ठिकाणी प्रशासनाने योग्य कारवाई केली नाहीये, वेळीच कारवाई केली म्हणून आम्हाला यावं लागतंय। त्यांनी योग्य कारवाई केली असती तर आम्हाला या ठिकाणी यावंच लागलं नसतं। आणि आज हे आम्हाला धक्काबुक्की करून हाकलून देतात आणि आम्हाला सांगतात आम्ही करू ताई, योग्य ते करू। आम्हाला त्यांनी आश्वासन द्यावं की कधी करू, किती दिवसात करू, मग आम्ही जातो इथून। दरम्यान शनिवार वाड्यामध्ये झालेला हा नेमका वाद काय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर नेमकं काय घडलंय? शनिवार वाड्यामध्ये नमाज पठण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। शुक्रवारी दुपारी नमाज पठण झाल्याचा आरोप होतोय। रविवारी दुपारी खासदार मेधा कुलकर्णींच्या उपस्थितीमध्ये इथे आंदोलन करण्यात आलं। पतितपावन संघटना आणि सकल हिंदू समाज यामुळे आक्रमक झालाय। कार्यकर्त्यांकडून नमाज पठण झालेल्या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आलं। खासदार मेधा कुलकर्णींकडून यावेळी शिववंदना देखील देण्यात आली। नमाज पठण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होतीये। शनिवार वाडा परिसरातल्या दर्ग्याचा बोर्ड काढण्याची पतितपावन संघटनेची मागणी आहे। याआधी देखील दर्गा हटवण्याच्या मागणीनंतर वाद झालेला होता।